झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ। जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादातून टोकाचा प्रयत्न। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली। गोताने येथील रामेश्वर पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर पाटील यांच्या मालकी हक्काच्या जागेवर शांताराम भिल यांनी कथितरित्या अतिक्रमण करून घर बांधकाम सुरू केले आहे। या संदर्भात पाटील यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने नैराश्यातून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। नाव काय आणि काय? सुधाकर पाटील। कुठे राहणार? कुठे? गोतानं। काय तुमची मागणी? माझे जागावर शांताराम रामभाऊ भिल यांनी दादागिरी करून घर बांधणं चालू केलं। मी कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिला, तर कलेक्टर साहेबांनी अर्ज दिला तर करून देतो, त्यांनी करलं नाही। तर बिडो साहेबांकडे गहू वाचून घेतलं, माझी दखल घेतली नाही। तर मी ग्रामसेवककडे गहू, मला उतारा द्या, मला पावती द्या, पट्टी द्या, त्यांनी मला ध्यान दिले। माझ्यावर अन्याय झाला, तो पण तथाच लय जाय, मला काहीच सांगू नको असं सांगितलं। मग आज काय नेमकं तर मला न्याय पाहिजे, नाही न्याय भेटला तर मी आत्महत्या करून इथेच थांबू, जाऊ न्याय भेटच नाही तर इकडेच थांबू। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून पाटील यांची समजूत काढली आणि त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले। सुदैवाने वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे गंभीर घटना टळली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।